श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा, नवीन संकल्प आणि विजयाचं प्रतीक. यावर्षी 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग देखील तयार होत आहेत, जे काही राशींसाठी मोठा लाभ देणारे ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम तयार होतोय, ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्णकाळ ठरू शकतो. करिअर, धनलाभ, आरोग्य, वैवाहिक जीवनामध्ये हाच संयोग चमत्कारिक सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल. मग कोणत्या राशींचे नशीब अचानक फुलणार आहे? कोणते शुभयोग जुळून येत आहेत, जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील? चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. याचा फायदा कसा होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. यंदा गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी आहे. काही विशेष ग्रहयोग आणि शुभ संयोग या दिवशी जुळून येत आहेत, ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. त्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभयोग आधी जाणून घेऊयात. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5:54 इंद्रयोग निर्माण होत आहे. या योगामध्ये केलेले शुभ कार्य यशस्वी ठरतं. नवीन उपक्रम, गुंतवणूक आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे. या योगामध्ये सुरू केलेलं कार्य सिद्धीत जातं असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसाय, नोकरी, गृहप्रवेश किंवा मग महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो. या दिवशी सोनं, चांदी, वाहन किंवा मग नवीन घर घेणं शुभ ठरू शकतं, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे, तर मंगळ हा बलवान स्थितीमध्ये असणार आहे. यंदाचं वर्ष हे मंगळाचं वर्ष आहे. त्यामुळे या योगामध्ये आत्मविश्वास, ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. स्पर्धा परीक्षा किंवा मग परीक्षांना बसणाऱ्या व्यक्तींना किंवा नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्क राशीमध्ये असेल, जो अत्यंत शुभयोग मानला जातो. त्यामुळे मानसिक शांती, घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं आणि यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहतं. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे 4:41 पासून तर पहाटे 5:27 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:50 पर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळत असतं. संपूर्ण वर्षभर सुखसमृद्धी राहते असं सुद्धा म्हटलं जातं. आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे आपण बघूयात. ज्योतिषशास्त्रानुसार या गृहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचं सांगितलं जातंय. गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा विशेष संयोगाने या 5 राशींचं नशीब प्रबळ होणार आहे. या राशींसाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. तर सर्वात पहिली जी रास आहे, पहिली भाग्यवान रास म्हणूया, ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा खूप फायद्याचा ठरू शकतो, खूपच शुभ. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर केलेली गुंतवणूकसुद्धा फायदेशीर ठरणार आहे. धनलाभ होऊन घरामध्ये घर, गाडी किंवा मग मोठी मालमत्ता घेण्याचे योगसुद्धा या काळामध्ये निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वाससुद्धा वाढणार आहे आणि नवीन कामामध्ये यशसुद्धा मिळणार आहे. हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल. त्यानंतर बोलूयात दुसरी म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन येणारा ठरणार आहे. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळामध्ये वाढलेला दिसेल. त्याचबरोबर
ही चंद्राची सकारात्मक कृपा असणार आहे। शिवाय कौटुंबिक सौख्य, घरामध्ये आनंद, प्रेम, समृद्धी सुद्धा वाढवणार आहे। तसंच समाजामध्ये आपली प्रतिष्ठा, मान वाढवणार आहे आणि नवीन ओळख निर्माण होईल। त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो। आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभू शकतं। त्यानंतर वळूया सिंह राशीकडे। सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा हा अत्यंत शुभ ठरणार आहे। सूर्याच्या कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजामध्ये मान सन्मान वाढणार आहे, प्रसिद्धी सुद्धा मिळणार आहे। तसेच नव्या प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय। जुनी कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे। याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहणार आहे आणि मानसिक स्थिरताही मिळणार आहे। त्याचबरोबर आरोग्य सुद्धा या काळामध्ये उत्तम राहणार असल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणार आहे। मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये वेगाने प्रगती होणार आहे। अचानक धनलाभ होणार आहे, आर्थिक स्थिती मजबूत होईल, तसेच उत्पन्न वाढणार आहे। त्याचबरोबर घरगुती वाद सुद्धा मिटणार आहेत, नात्यामध्ये गोडवा येईल, तसेच परिवारामध्ये सुद्धा आनंद असणार आहे। जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय। हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय। त्याच्यानंतर धनुरास आहे। धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे किंवा हा अत्यंत शुभ संधी आहे। या काळामध्ये नवीन संधी, नवीन यश, तसेच गुरुचा आशीर्वाद सुद्धा असणार आहे। पैशांची चिंता दूर होणार आहे, तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील। त्याचबरोबर करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल, मोठ्या संधी मिळतील, इच्छित पद किंवा मग नोकरी मिळवण्यासाठी शक्यता देखील आहेत आणि या व्यक्तींचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे। शरीर आणि मन सुद्धा निरोगी राहणार आहे। तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत आनंददायी, चांगल्या बातम्या देणारा, करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा यश मिळवण्याचे संकेत हा काळ देत आहे। त्याचबरोबर तुमच्या राशीचाही याच्यामध्ये समावेश असेल तर तुम्ही ही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि शुभ संकल्पांनी नक्कीच करू शकता। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।